मूळचे वाळवा तालुक्यातील कोळे नरसिंहपूर इथले नितीन काकासो कांबळे हे हातकणंगले तालुक्यातील पारगावमध्ये राहत होते। ते आज दुपारी महामार्गावरून पारगावकडे जात होते। रस्त्याच्या कामांमुळे वारणा नदी पुलाजवळ केलेल्या गतिरोधकाचा अंदाज न आल्यानं त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी सिमेंटच्या दुभाजकाला धडकली। कांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच कुरळप पोलीस ठाण्याचे कर्मचारी अपघाताच्या ठिकाणी तातडीनं पोहोचले, पण अपघात पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे कुरळप पोलिसांना तब्बल 1 तास पेठ वडगाव पोलिसांची वाट बघत थांबावं लागलं। पेठ वडगाव पोलिसांच्या दिरंगाईबद्दल अपघातस्थळी चर्चा सुरू होती। रात्री उशिरा पेठ वडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झालीय।